नमस्कार मंडळी, आसावरीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतो आहोत बॅचलर स्पेशल वन पॉट मील। तर चला सुरुवात करू। इथे 2 वाटी तांदूळ घेतला, तो स्वच्छ धुवायचा आणि त्याच्यावरती 1 इंच इतपत पाणी ठेवून तो अर्धा तास आपल्याला भिजवत ठेवायचा। त्यानंतर 2 चमचे मेवढा ती सुद्धा स्वच्छ धुवून 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवायचे। त्यानंतर कुकरमध्ये 1 चमचा तूप, 1 चमचा तेल घ्यायचं। ते छान असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकू थोडीशी राई, थोडंसं जिरं आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकू ठेचलेलं लसूण। आता आपण यामध्ये ॲड करू 1 पातळ लांब चिरलेला कांदा आणि थोडेसे शेंगदाणे। हे आपण छान असं परतवून घ्यायचं। तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती ऑल ऑप्शन क्लिक करायला विसरू नका। आता इथे 1 बटाटा साल न काढता घेतला आहे। बटाटा स्वच्छ धुवून त्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करायच्या, साल काढून घ्यायची नाही शक्यतो, कारण त्याच्यामध्ये प्रोटीन्स वगैरे असतात। तर हे सगळं आपण एकत्र परतून घेऊ। आता यामध्ये घालू 1 टोमॅटो आणि हे सुद्धा आपण परतून घेऊ। खूप दिवस झाले रेसिपीज येत नव्हत्या, खूप सारे कमेंट्स पण होत्या की रेसिपीज येत नाही आहेत, काय प्रॉब्लेम आहे। प्रॉब्लेम असा होता की थोडं शेड्यूल बिझी होतं, म्हणजे पेपर्स चालू होते आणि थोडे युनिट टेस्ट वगैरे, सो त्याच्यामुळे येत नव्हत्या। पण इथून पुढे रेग्युलर येतील। ह्याच्या आधी आल्याने तर त्यासाठी खरंच सॉरी, तुम्ही वेट करता। इथून पुढे कंटिन्यू रेसिपीज येतील हे प्रॉमिस करते। आता ह्याच्यामध्ये घातले मी 1 चमचा कांदा लसूण मसाला, धणेपूड जिरेपूड असं काही घातलेलं नाही, किंवा कारण हे बॅचलर्स स्पेशल वन पॉट मील आहे त्यामुळे। आता ह्यामध्ये आपण जे धुवून घेतलेलं डाळ तांदूळ होतं ना, ते सुद्धा ॲड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असायला मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये 1 मिरची स्लिट करून, म्हणजे एका मिरचीच्या मध्ये 2 काप करून ह्याच्यामध्ये ॲड करायचे, फक्त तिखट वाढवण्यासाठी। आणि थोडंसं मीठ चवीनुसार आणि याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। हे कोमट पाणी होतं, गार पाणी अजिबात घालायचं नाही, तर चव जाते त्याची। आता आपण कुकरचं झाकण लावून ह्याच्या 2 शिट्ट्या करून घेऊ, म्हणजे आपला भात रेडी। तर बघा आपला कसा मस्त सुटसुटीत आणि एकदम डिलिशियस असा भात झाला आहे। तुम्हीसुद्धा हा घरी करून बघा आणि हा बॅचलर स्पॉट तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू